हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर तुम्ही विचार करत असाल की काय करताय, तर काय नाही, तर आपलं पार्सल ओपन करतोय. तर पुढे कंटिन्यू ब्लॉग बघत राहा गाईज. तर आता चाललेलं आहे रोहाला. तर तुम्ही विचार करत असेल तर कशाला, तर आपलं कुरिअर आलेलं आहे. तर सकाळी एकदा फोन आलेला दादाचं. तर मी सांगितलं की माझा भाऊ येईलच पार्सल रिसीव्ह करायला. तर मग त्याच्याकडे जा किंवा मी संध्याकाळी राऊंड मारेलच. तर पार्सल आणायला चाललोय आता. तर तुम्ही बघत राहा कंटिन्यू ब्लॉग. तर आजूबाजूला बघू शकता, ऊन तर मस्त आहे. असं वातावरण आहे, असं वाटते पावसाळा पूर्णपणे गेलेला आहे. ऑक्टोबरचा महिना आलेला आहे. आता नवरात्र झालेली आहे. तर आपण ऑर्डर केलेला माईक. तर माईक ऑर्डर केलेलं 30 तारखेला. पण थोडं नवरात्रीमध्ये डिले ऑर्डर. तर मग घ्यायला चाललेलं आहे. तर आता मार्केटमध्ये आलेलो आहे. आणि भाई या ट्रकचं काय टेम्पोचं काय बोलायचं, जायला जागाच देत नव्हता. हॉर्न वाजवलं. तर मग काका आले मध्ये. परत हॉर्न वाजवला, जागाला देतच नाही. तर प्रथमेश भाऊ होते सोबत. ते बोलले एक काम कर, डाव्या हाताने टाक. त्यांना ओव्हरटेक करून पुढे आलो, पुढे ऑफिस जवळ. तर गाईज इथे कळलं की आपलं पार्सल घरी गेलेलं आहे. तर दादा पार्सल घेऊन गेला असेल घरी. मग प्रथमेश हुतेकर बोलतोय की एक काम करू, ओमकारला घ्यायला जाऊ. तो पण रोहातच आहे. तर मग ओमकार जायला घ्यायला आलो. तर पूर्ण गल्ल्यांमध्ये, कारण मी तुम्हाला पहिली बोललो तो वादक आहे आणि पार्ट टाइम काम करतो तो इलेक्ट्रिशियनचं. तर मग इथे त्याने काम घेतलेलं तर इलेक्ट्रिशियन मध्ये. तर आपण जाऊया, बिल्डिंग खालीच थांबूया. कारण की वरती कसं माहितीये, प्रायव्हेट आपण अपार्टमेंट मध्ये जाऊ शकत नाही. तर मग इथंच वेट करूया खाली. तर वेट करूया. तुम्ही दाखवतो तुम्हाला ओंकारबाईची गाडी 4665. तर पुढे बघूया किती टाइम लागतोय. तोपर्यंत प्रथमेश फोन करतो याला. तर आलेला आहे ओंकारबाई. श्याम पण आहे वाटतं सोबत. आपल्याला मोठ्याला लय पैसे खर्च होतात. आपल्याला मोठ्याला लय भाई काय बोलतात, एकदम फर्स्ट क्लास भाई. तर मग त्याला घेतला. त्यासोबत एक माणूस होता, त्याला सोडायला जायचं होतं. त्याला बोलत तू सोडून ये, आम्ही तोपर्यंत हल्लेलो पुढे जातो. तर मग त्याला सोडून तो येईलच पुढे. तर गाईज आता आलेलं मेन रस्त्यावर. ओंकार भाई तर अजून दिसला नाही, आय थिंक पुढे गेलाय. आणि ओंकार भाई पाठून आलेला आहे ओव्हरटेक करायला. तर कसं सांगतोय की चालले माता मारत पुढे. तर गाई चाललेलं ओव्हरटेक मध्ये. तर आता घुसलेलो आहे आतमध्ये आपल्या गावाकडे. तर घराकडे वळतोय. तर गाईज आपण पोचलेलो आहे घरी आणि जाऊन बघूया पार्सल. तर हे बघा आपलं पार्सल. तर याला आपण ओपन करूया. तर ओपन करायला चावी घेतली, ओपन केलं याचं. तर बघूया माईक वगैरे कसं असेल. तो माईक तर अप्रतिम होता. आपण फ्लिपकार्ट वरनं ऑर्डर केलेलं. तर मग ओंकार भाईला सांगितलं ओपन कर जरा. नखं नाहीत मला, तुला नखं असेल तर ओपन कर. काल मी गेलो कामावर, हजेरी लावली. वाटते की माझं सामानाचं शेड्यूल वगैरे सगळं मी काढून घेतलं. कामाचं काय होतं ते वगैरे बघितलं नाही. आणि नंतर मग येताना मी बघितला होता की आज पालखी होती. तर नाश्ता वाटप चालू होता पम्याच्या समोर. अरे बापरे, काय नाश्ता होता? नाश्त्याला इडली होती, चहा, खारी होती. तर गाईज थोडी चर्चा केली आणि बघितलं माईक कसा आहे ते. तर माईकचा आवाज कसा वाटला ते नक्की सांगा कमेंट मध्ये. तसेच ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.